नमस्कार, जय हिंद. मी PSI विशाल सवई आपणा सर्वांचं आपल्या या प्लॅटफॉर्मवरती स्वागत करतो. मित्रांनो, ज्या अर्थी तुम्ही हा व्हिडिओ बघायला आलात याचा अर्थ असा होतो की तुम्ही मुख्य परीक्षेला क्वालिफाय होताय आणि ज्या अर्थी तुम्ही मुख्य परीक्षेची तयारी करताय याचा अर्थ असा होतो की तुम्ही ऑलरेडी अर्धी लढाई जिंकली. मित्रांनो, तुम्ही प्रिलियम क्लिअर करताय म्हणजे तुम्ही 50% युद्ध जिंकलाय. आता राहिलंय फक्त 50% युद्ध. आणि मित्रांनो, ते काय तुम्हाला फार 2-4 वर्ष तयारी करायची नाही आहे. येणारे फक्त 2 ते 3 महिने प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची आहे. मित्रांनो, हा मुख्य परीक्षेचा जो फायनल रिझल्ट, हा जो प्रवास आहे, फक्त 2 ते 3 महिने तुम्हाला प्रामाणिकपणे मेहनत घ्यायची आहे आणि तुमची मग सगळी स्वप्न पूर्ण असणार. की ज्या आयोगाच्या यादीमध्ये तुम्हाला तुमचं नाव पाहायचं आहे, ते जे तुमचं स्वप्न आहे ते तुमचं नक्की पूर्ण होईल जेव्हा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळतील. यस मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की ह्या स्पर्धा परीक्षेमध्ये राज्यसेवा, संयुक्त गट ब, गट क किंवा कुठलीही सरळ सेवा, तुम्हाला परीक्षामध्ये पोस्ट मिळवायची असेल तर तुम्हाला ह्या मुख्य परीक्षेतून जावं लागतं. आणि त्याहीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो लँग्वेज. आणि लँग्वेजमध्ये सुद्धा इंग्रजी ह्या विषयाला ज्याला चांगले मार्क्स पडतात त्याचे सक्सेस मिळण्याचे चान्सेस जास्त वाढतात, त्याचे पोस्ट मिळण्याचे चान्सेस जास्त असतात. आणि इंग्रजीमध्ये सुद्धा तुम्ही बघाल तर आजकाल आपल्या विद्यार्थ्यांना ग्रामरला मार्क्स पडत आहेत, परंतु अजूनही त्यांना व्होकॅब्लरीला मार्क पडत नाही. आणि तुम्ही जर इंग्लिश व्होकॅब्लरीचं ॲनालिसिस केलं, तुम्ही ग्रामरचं ॲनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला संयुक्त गट ब आणि गट क परीक्षेमध्ये 50 प्रश्न विचारले जात आहेत. पूर्वी तुम्हाला त्यावरती 30 प्रश्न होते, आता प्रश्नाची संख्यासुद्धा वाढली आहे. तुम्हाला 50 प्रश्न इंग्रजीवरती विचारले जातात. त्यापैकी 5 प्रश्न पॅराग्राफ, 20 प्रश्न तुमचे व्होकॅब आणि 25 प्रश्न अराउंड तुमचे ग्रामरचे येतात. आता आपल्याला ग्रामरला बऱ्यापैकी मार्क्स पडत आहेत मुलांना, टॉपिक, रूल्स वगैरे लक्षात ठेवून. अजूनसुद्धा हे जे 20 प्रश्न आहे, 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क्स आपल्याला चांगले मार्क्स पडत नाही. का बरं? कारण एकतर व्होकॅब्लरी मुलांचे पाठ होत नाही, व्होकॅब्लरी कंटाळवाणी वाटते, किंवा आपण 1-2 सोर्सेसमधून वाचतो, व्होकॅब्लरी येते दुसऱ्या सोर्सेसमधून, ती पाठ होत नाही. आणि पाठ झाली तरी परीक्षेमध्ये ती लवकर आठवत नाही. असे बरेचसे प्रॉब्लेम आपल्याला असतात. मित्रांनो, मला तुम्हाला सांगायला आवडेल की आपली जी व्होकॅब संजीवनीच्या मागच्या ज्या सिरीज झाल्या आहेत त्यामध्ये विद्यार्थ्यांना कंबाईन 2024चा जो गट ब परीक्षेचा पेपर झाला त्या पेपरमध्ये 19 प्रश्नापैकी 19 प्रश्न आपल्या सगळ्या सिरीजमधून आले होते. ॲज इट इज मी पुराव्यासहित, आपलं टेलिग्राम तुम्ही बघाल पॅशन इंग्लिश स्टडी, त्यावर मी पुराव्यासहित PDF टाकली की कुठल्या टार्गेटमधून आपण कुठली व्होकॅब्लरी घेतली होती. तसेच आत्ता जो पाठीमागे 24चा ग्रुप सी पेपर झाला त्यामध्ये 22 प्रश्न व्होकॅबला विचारली होती आणि त्या 22 प्रश्नांपैकी 21 प्रश्न आपण आपल्या ह्या व्होकॅब संजीवनीमध्ये कव्हर केले होते. तुम्ही म्हणाल की आयोगाच्या पेपरमध्ये व्होकॅब आउट ऑफ पडतायत किंवा तुमचे प्रश्न सुटतायत, तुम्हाला व्होकॅब्लरी आठवतीये, याचं मुख्य कारण काय? याचं मुख्य कारण मित्रांनो कंटेंट आणि माइंड मॅप. मित्रांनो, आपण ही जी तुम्ही बघितलं असेल की व्होकॅब संजीवनी 3.0 ही नवीन कोर्स सिरीज आपण सुरू करतोय. आणि ह्या नवीन कोर्स सिरीजमध्ये आपण कंटेंटवरती खूप जास्त भर दिला आहे. आपण हा जो कंटेंट आहे मित्रांनो स्टँडर्ड पुस्तकातून कव्हर केला आहे. म्हणजे भारतातील जेवढी काय स्टँडर्ड पुस्तकं असतील, जसं की बालन सोरे सरांचं पुस्तक आहे, ब्लॅक बुक आहे, त्याच्यानंतर SP बक्षी सरांचं पुस्तक आहे, ह्या 3 पुस्तकामधली सगळी व्होकॅब्लरी आपण एकत्र केली आहे. त्याचबरोबर MPSCच्या सगळ्या परीक्षेची व्होकॅब्लरी एकत्र केली आहे. सरळ सेवेची व्होकॅब्लरी प्लस UPSC CDS आणि SSC CGL ही सुद्धा सगळी व्होकॅब्लरी एकत्र केली आहे टोटल आपल्या लेक्चरमध्ये. म्हणजे वन स्टॉप सोल्युशन तुम्हाला देतो मित्रांनो आपण व्होकॅब्लरीसाठी. तुम्हाला इतर कुठलंही काही वाचण्याची गरज नाही. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा घटक माइंड मॅप. म्हणजे तुम्ही एकदा लेक्चर पाहिलं की ती व्होकॅब्लरी तुमची पाठच झाली पाहिजे. काय? मी म्हणत नाही की 2-3 वेळा वाचायचं, तुमची ती व्होकॅब्लरी कायमस्वरूपी लक्षात राहील.
कारण आपण प्रत्येक व्होकॅब्युलरी स्टोरीच्या माध्यमातून शिकवली आहे. तुम्ही यूट्यूबवरती काही लेक्चर बघाल किंवा आपल्या ॲपवरती पण काही लेक्चर घेतली आपण, की ती अशा पद्धतीने घेतली आहे की तुम्ही एकदा ते लेक्चर पाहिलं की तुमची ती पाठच होऊन जाते. म्हणजे पुन्हा पुन्हा बघण्याची किंवा रिव्हिजन करण्याची सुद्धा तुम्हाला गरज पडत नाही. आणि हीच मित्रांनो इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आणि याचमुळं आपल्या विद्यार्थ्यांना व्होकॅब्युलरीमध्ये ऑलमोस्ट आउट ऑफ मार्क्स पडत आहेत. मित्रांनो, मी तुमचा जास्त वेळ नाही घेणार. बघा, राज्यसेवा मुख्य 24मध्ये 22 पैकी 19 प्रश्न आपण कव्हर केले होते की जे ॲज इट इज आले होते. कंबाईन गट ब मुख्य परीक्षेमध्ये 19 पैकी 19 प्रश्न आले. आणि मित्रांनो, ह्या फक्त बोलायच्या गोष्टी नाही बरं का. तुम्ही टेलिग्राम चेक करा, आपलं हे पॅशन इंग्लिश स्टडी टेलिग्राम. त्या टेलिग्रामवरती मी पूर्ण PDF टाकली पुराव्यासहित की कुठल्या टार्गेटमधून आपण कुठली व्होकॅब्युलरी कव्हर केली आहे. त्यानंतर कंबाईन ग्रुप सीचा जो पेपर झाला होता 24चा, त्या पेपरमध्ये 23 प्रश्न व्होकॅब्युलरी विचारली गेली. आणि ह्या 23 प्रश्नांपैकी 21 प्रश्न मित्रांनो आपण कव्हर केली आहे. मित्रांनो, ही जी सगळी जी प्रश्न आपण कव्हर करतोय किंवा व्होकॅब्युलरीचे प्रश्न तुम्हाला जमताय, याचं एकमेव कारण आहे की आपला कंटेंट आणि माइंड मॅप. मित्रांनो, तुमच्यासाठी पहिल्या संजीवनीनंतर आता आपण अपडेट व्होकॅब संजीवनी 3.0 घेऊन येतोय. आणि मित्रांनो, ह्या 3.0 मध्ये तुम्हाला व्होकॅब बरोबर जो कंटेंट आहे मित्रांनो, तो कंटेंट सुद्धा आपण तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला चांगल्या पद्धतीनं. बघा, तुम्ही बघू शकता की ह्या व्होकॅब संजीवनी 3.0 मध्ये तुम्हाला नवीन काय मिळणार आहे. मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं, प्रत्येक लेक्चरमध्ये रूट वर्डचा समावेश केला आहे. कारण तुम्ही जर बघाल तर कुठलीही व्होकॅब्युलरी तुमची जी बनते ती रूट वर्ड्सपासून बनत असते. प्रत्येक PPT मध्ये 5 ते 10 व्होकॅब्युलरी रूट वर्ड्स आपण ॲड केली. म्हणजे आपण डेली जे व्होकॅब्युलरी घेतो त्यामध्ये आपण 20 इडियम्स घेतो, 10 फ्रेजल वर्ब घेतो, 10 स्पेलिंग घेतो. स्पेलिंग सहित आपण कव्हर केले. मित्रांनो, आता आजकाल आयोगसुद्धा स्पेलिंगवरती विचारतं आणि सरळ सेवेमध्ये सुद्धा तुम्हाला स्पेलिंगवरती प्रश्न. प्रत्येक लेक्चरमध्ये 10 स्पेलिंग आपण कव्हर केल्या. त्यानंतर सिनोनियम अँटोनियम प्रत्येक लेक्चर PDF मध्ये 30 सिनोनियम अँटोनियम आपण कव्हर केली आहे. त्यानंतर 1 वर्ड सबस्टिट्यूशन 10 घेतले. म्हणजे व्होकॅबच्या सगळ्या सेक्शन दररोज थोडा कव्हर केला आहे. मित्रांनो, एक कन्सेप्ट आहे स्मॉल डेली इम्प्रूव्हमेंट. मी या गोष्टीला नेहमी मानतो. म्हणजे अवघड वाटणारा घटक जर आपण दररोज थोडा केला गेलो ना, तर काही दिवसानंतर काही महिन्यामध्ये तो सगळा घटक आपला एकदम पक्का झालेला असतो. आणि मित्रांनो, हेच आपलं आहे की डेली फक्त आपल्याला एक 100 ते 120 शब्दांची जी एक लेक्चर आहे तेवढंच करायचं आहे. आणि एकदा तुम्ही ते लेक्चर ऐकलं की आपण स्टोरीज आणि माइंड मॅपसहित ते लेक्चर घेतोय. म्हणजे एकदा तुम्ही ती ट्रिक्स ऐकली की तुमची ती व्होकॅब्युलरी पाठच होणार. तुम्ही रिव्हिजन नाही केली तरीसुद्धा तुम्ही ती व्होकॅब्युलरी विसरणार नाही. समजलं? त्यामुळेच असं करत आपण टोटल 55 लेक्चरमध्ये ही सगळी व्होकॅब्युलरी कव्हर करणार आहेत. आता महत्त्वाचं म्हणजे व्होकॅबचा जो कोर्स आहे तो आपला ॲपवरती चालेल, पॅशन इंग्लिश स्टडीवरती. आणि तुम्हाला जे टेलिग्रामचं चॅनल आहे प्रायव्हेट टेलिग्राम, त्यावरती व्होकॅबची टेस्ट सिरीज पण होणार आहे. म्हणजे तुम्ही आठवड्याभराचे लेक्चर बघितलं की आठवड्याच्या शेवटी एक टेस्ट असणार. ती टेलिग्रामवरती असणार, प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती. त्या चॅनलवरती तुम्हाला टेस्ट द्यायची आहे आणि सेम डेला तिथे ॲनालिसिससुद्धा असेल. सोबतच प्रत्येक आठवड्याला प्रत्येक वर्षाची एक PYQ प्रश्नपत्रिकेचे व्होकॅब आपण घेणार आहे. जसं की 2024 ग्रुप B परीक्षा असेल, त्याचा पेपर आपण घेणार आणि त्याची व्होकॅबची पूर्णपणे ॲनालिसिसचं एक लेक्चर आपण त्यावरती घेणार. म्हणजे तुमचं हे 55 लेक्चर सायमल्टेनियसली डेली चालू राहील. तिकडं टेलिग्रामला तुम्हाला टेस्ट सिरीज पण देता येईल आणि PYQ पण सोडवता येईल. म्हणजे तुमचा अभ्यास एकदम चांगल्या पद्धतीने होईल. मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण हा जो कंटेंट आहे तो खूप चांगल्या पद्धतीनं कव्हर करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही बघाल की तुम्हाला ही जी सिरीज आहे ती आपलं ॲप आहे पॅशन इंग्लिश स्टडी, त्याची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो. ते लिंक जॉईन करून तुम्ही ती व्हिडिओ जॉईन करू शकता. मित्रांनो, फीज एकदम नॉमिनल आहे, काही विषय नाही. एका वेळेला जेवणाला जेवढा वेळ खर्च लागतो तेवढ्या खर्चामध्ये फी ठेवली आहे आणि तुमची सगळी व्होकॅब्युलरी पाठ करण्याची खात्री माझी आहे. समजतं तुम्हाला? आणि
तुम्ही तिथं ॲपवरती ॲडमिशन घेतल्यानंतर हा जो नंबर आहे 81 49 68 26 74 यावरती स्क्रीनशॉट पाठवा, जेणेकरून तुम्हाला प्रायव्हेट टेलिग्राम चॅनलवरती ॲड केलं जाईल. किंवा तुम्ही @passion खाली डॅश आणि 591 ह्या आय डीला सुद्धा मेसेज करा, जेणेकरून तुम्हाला त्यावरती आपण ॲड करूया. मित्रांनो, अशा पद्धतीनं हा जो होकॅबचा प्रवास आहे त्या प्रवासामध्ये मी तुमच्यासोबत असणार आहे. आणि तुमची ही जी मुख्य परीक्षेची तयारी आहे त्या तयारीसाठी मी वेळोवेळी तुम्हाला वेगवेगळे सेशन घेणार आहे, अभ्यासाबद्दल गायडन्स करणार आहे, स्ट्रॅटेजीबद्दल बोलणार आहे. फक्त मित्रांनो, म्हणजे मी मेहनत घ्यायला तयार आहे, मला तुमच्याकडून सुद्धा इनपुट पाहिजे. असं नाही की बाबा मी माझं बेस्ट देणार. आणि काय ना मित्रांनो, की तुम्हाला आता तुम्ही मुख्य परीक्षेला आहात, तर तुम्हाला काय असं 2 वर्ष 4 वर्ष तयारी नाही करायची मित्रांनो. फक्त राहिलेले 2-3 महिने बस. आणि हे जर तुम्ही सगळं सोडून द्या मित्रांनो, तुमचा मोबाईल, तुमची दुनियादारी, बाहेरची लोक, काही नाही, सगळे सोडून द्या आणि फक्त माझा सिलेबस आणि माझी एक्झाम एवढाच माझा उद्देश असला पाहिजे. आणि तुम्ही जर मेहनत घ्यायला तयार असेल ना सांगितल्या पद्धतीनं, मी सुद्धा माझे 100% द्यायला तयार आहे. आणि नक्कीच तुमचा जे स्वप्न आहे आयोगाच्या यादीमध्ये आणि अंगावरती गुलाल पडलेला पाहायचा आहे आपल्याला, ते तुमचं नक्कीच पूर्ण होणार नक्कीच पूर्ण होणार मित्रांनो. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी आपलं पॅशन इंग्लिश स्टडी हे हे यूट्यूबला आपलं प्ले स्टोअरला ॲप आहे, ते ॲप्लिकेशन डाउनलोड करा. तसंच आपलं टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे त्या नावानं, त्यावरती महत्त्वाचे अपडेट टाकतो, ते सुद्धा तुम्ही जॉईन करा मित्रांनो. त्याची लिंक मी खाली टाकतो, लिंक चेक करा. आणि